पंचायत समितीचे गटनेते मंगेश राऊत यांनी गंभीर आरोप करत प्रशासनावर निष्क्रियतेचा ठपका ठेवला आहे। त्यांचे म्हणणे आहे की त्यांनी अनेक दिवस प्रत्यक्ष पाहणी केली असून काही अधिकारी वेळेवर कार्यालयात येत नाहीत, तर काही वेळ संपण्यापूर्वीच कार्यालय सोडतात। एवढेच नव्हे तर काही अधिकारी सायंकाळी 4 वाजल्यापासून बिअर बारमध्ये बसलेले असल्याचेही त्यांनी आरोप केला आहे। मंगेश राऊत यांनी हा मुद्दा अनेक वेळा पंचायत समितीच्या सभागृहात उपस्थित केल्याचे सांगितले। तसेच प्रत्येक अधिकाऱ्याकडे हलचल मूव्हमेंट रजिस्टर असावे आणि कार्यालयाबाहेर जाण्याची नोंद अनिवार्य करावी, अशी मागणी त्यांनी वारंवार केली। मात्र या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। आता पाहूया पंचायत समितीचे गटनेते मंगेश राऊत यांनी नेमके काय म्हटले। मी पंचायत समितीचे गटनेता मंगेश राऊत। गेल्या अनेक दिवसापासून आम्ही पंचायत समितीमध्ये पाहत असताना आमच्या असं निर्देश आले की अनेक अधिकारी टाइमवर न येता आणि टाइम न होताच या ठिकाणाहून पलायन करत असतात। काही अधिकाऱ्यांच्या बाबतीत आम्हाला असे आढळून आले की सायंकाळच्या 4 वाजतापासून बिअर बारमध्ये ते बसलेले असतात आणि आम्ही हा मुद्दा अनेकदा सभागृहामध्ये घेतलेला आहे। पंचायत समितीचे सभापती यांचे सुद्धा निर्देशन आणून दिलेला आहे। याकडे पंचायत समितीच्या प्रशासनासहित पदाधिकाऱ्यांचं सभापतीचं दुर्लक्ष होत आहे। माझी सभापतीला वारंवार विनंती होती की अधिकारी कुठे जातात कुठे नाही याचा बद्दल त्यांच्याजवळ हलचल रजिस्टर असलेला पाहिजे, यासाठी मी त्यांना वारंवार सूचना केली, पण याचा अंमल सभापतीकडून सुद्धा होत नाही। म्हणून जे अधिकारी गैरहजर असतात त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे।